सँडविच तर सर्वांचीच आवडते असते, पण बऱ्याच वेळेस सँडविचमध्ये असणारी शिमला मिरची म्हणजेच कॅप्सिकम मुलं बाजूला काढून टाकतात. तर त्याच शिमला मिरचीचे कॅप्सिकमचे छान असे टेस्टी सँडविच आज आपण बनवतोय, जे की मुलं अतिशय आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा बनवण्याचा हट्ट देखील करतील. तर त्या सँडविचसाठी आपण एक छान अशी ग्रीन चटणी पहिल्यांदा बनवूयात. या ग्रीन चटणीचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. हे कॅप्सिकम सँडविच तुम्ही ग्रीन चटणी, टोमॅटो सॉस, मेयोनीज किंवा तसंही खाऊ शकता. खूप टेस्टी लागणारे सँडविच वेळ न घालवता आपण बनवायला सुरुवात करूयात. तर पहिल्यांदा सँडविचची चटणी मी बनवून घेतलेली आहे. ही चटणी खूप छान बनलेली आहे, जी की सहज ब्रेडला लावता येईल. घट्ट अशी ही चटणी तयार होते. त्याचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर चला, चटणी तयार झाली आहे, बाजूला ठेवून दिली. आता खूप साऱ्या कॅप्सिकम, शिमला मिरची, कोणी याला ढोबळी मिरची बोलतं, तर आपल्याला बी नको आहे म्हणून बी काढून घेऊयात. तर बी काढण्याच्या भरपूर पद्धती आहे. आपल्याला वेळ वाचवायचा आहे, कमी वेळेत जी पद्धत आपल्याला सोयीची जाते त्या पद्धतीने आपण बी काढून घेऊयात. बी काढायच्या अगोदर शिमला मिरची चांगल्या धुवून आपण घेतलेल्या आहेत आणि या पद्धतीने आपल्याला ही शिमला मिरची चौकोनी पण बारीक बारीक कापून घ्यायची आहे. तर सर्वच शिमला मिरची मी अशा पद्धतीने चौकोनी आकारात बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत. ते आपल्याला सहज ब्रेडवर ठेवता यायला हव्यात अशा पद्धतीने आपल्याला त्या कापून घ्यायच्या आहेत. तर इथे शिमला मिरची आपली कापून झालेली आहे. तर चला, या शिमला मिरचीला टेस्टी बनवूयात. तर गॅस चालू केला, त्याच्यावर ते कढई ठेवूयात. त्या कढईमध्ये मी एक पळी तेल घातलं. हे तेल कढईला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि याच तेलावरती आपण हे कापून घेतलेली छान अशी शिमला मिरची परतून घेणार आहोत. मध्यम आचेवरती आपल्याला या शिमला मिरचीला परतून घ्यायचं आहे. पाण्याचा थेंबही याच्यामध्ये घालायचा नाही. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा याला मिक्स करायचं आहे. कढईला जर खाली लागली असं वाटलं तर तुम्ही गॅस बंद करू शकता थोडा वेळ, पण मध्यम आचेवरच आपल्याला ही शिमला मिरचीची भाजी चांगली परतून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये आपण हिला टेस्टी कसं करणार, तर चला चीज घालूयात. तर इथे प्रोसेस चीजचे 2 क्यूब मी किसून या शिमला मिरचीच्या भाजीवरती घातलेले आहेत आणि याचमुळे जी सँडविचमध्ये असणारी शिमला मिरची मुलं अजिबात बाजूला काढणार नाही. मुलंच काय, मोठे देखील, छोटे देखील, आजी आजोबा देखील सगळे आवडीनेच खातील असं हे सँडविच आहे. स्पेशली मुलांसाठी. मुलं शिमला मिरची खात नाहीत. तशी ही कच्ची कोबी शिमला मिरची सँडविचमध्ये छान लागते. थोडीशी परतली तर पोटदुखीचा काही प्रॉब्लेम होत नाही. त्याच्यामुळे परतून घ्यायची थोडीशी आणि चीज घालायचं आणि हिला अजून देखील आपण टेस्टी बनवण्यासाठी 2 इन्ग्रेडियंट याच्यामध्ये घालणार आहोत. तर ते आहे घरीच बनवलेली मस्त अशी ताजी मिरपूड आपण घालणार आहोत. मिरपूड घातली की खूप जास्त कुठलेही मसाले घालण्याची आपल्याला गरज नाही. तर एक छोटा पाव चमचा मिरपूड मी येथे घातलेली आहे. मिरपूडसोबत घरीच बनवलेले चिली फ्लेक्स, लाल मिरचीचे तुकडे. अतिशय चविष्ट अशी ही भाजी या 3 इन्ग्रेडियंटनेच तयार होते आणि मुलं अजिबात शिमला मिरची बाजूला काढणार नाहीत. उलट नेहमीच शिमला मिरचीचं सँडविच बनवून द्यायला हट्ट करतील. तर भाजीला मिक्स करूयात. चीज मेल्ट झालं आहे. जे काही चिली फ्लेक्स, मिरपूड आपण त्याच्यामध्ये घातली ती देखील व्यवस्थित भाजीला लागली आहे. मस्त अशी चटपटीत सँडविचसाठी शिमला मिरचीची, ढोबळी मिरचीची भाजी तयार झालेली आहे. सारण तयार झालेलं आहे. तर चला ब्रेड घेऊयात. साधेच ब्रेड मी इथे घेतलेले आहे. 4 स्लाईस इथे घेतलेले आहेत आणि सोबतच जी आपण छान अशी ग्रीन चटणी बनवली ती. तर 2 स्लाईसला मी बटर लावून घेते. बटर थोडंसं मेल्ट झालं की सुरीने ते व्यवस्थित लावता येतं. आता दोन्ही स्लाईसला मी बटर लावून घेणार आहे.
आणि मस्त असं हे सँडविच झटपट असं तयार होतं, कारण शिमला मिरची परतायला देखील वेळ लागत नाही. त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट टाकतो ते देखील चिली फ्लेक्स आणि मिरपूड आपण अगोदरच करून ठेवलेली असेल तर झटपट ती कशामध्येही वापरता येते आणि शक्यतो घरीच करायची, वेळ लागत नाही. थोडीशी मिरपूड तव्यावरती गरम करून घ्यायची आणि मिक्सरला फिरवून घ्यायची, छान अशी मिरपूड तयार होते. मिऱ्या फक्त तवा गरम होईपर्यंतच तव्यावरती शेकून घ्यायच्या, फक्त त्याचा काही जो ओलसरपणा असेल, मॉइश्चर असेल ते निघून जाईपर्यंत, नाहीतर करपली तर मिरपूड चांगली लागणार नाही. तर चला, दुसऱ्या स्लाईसला मी छान अशी ग्रीन चटणी लावून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता ही चटणी इतकी छान झालेली आहे की सहज त्या ब्रेडला लावता आलेली आहे. नाहीतर काय होतं, चटणी एकसंध नसते आणि ती व्यवस्थित ब्रेडला लागत नाही. पण ही चटणी खूप छान झालेली आहे. तर दुसऱ्या स्लाईसला मी येथे टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे. टोमॅटो सॉस, टोमॅटो केचप, तुम्हाला हवं तर तुम्ही येथे मेयोनीज देखील लावून घेऊ शकता. तुम्हाला हव्या तितक्या प्रकारच्या व्हेरिएशन तुम्ही ही शिमला मिरचीची चटपटीत भाजी वापरून खूप वेगळ्या वेगळ्या व्हेरिएशनमध्ये तुम्ही सँडविच मुलांना बनवून देऊ शकता. याच्यामध्ये तुम्ही मेयोनीज वापरू शकता, सॉस वापरू शकता वेगळे वेगळे, किंवा मग शेजवान चटणी देखील वापरू शकता. तर आता चटणी लावलेल्या स्लाईसवरती मी ही चटपटीत शिमला मिरचीची भाजी लावून घेते. खूप जास्तही लावायची नाही, एक छोटा चमचा व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आणि दुसऱ्याही स्लाईसवरती जी टोमॅटो सॉस लावलेली आहे त्याच्यावरती देखील ही चटपटीत भाजी मी लावून घेतलेली आहे. तुम्हाला हवे तर तुम्ही याच्यामध्ये कॉर्न देखील घालू शकता, पण ती टेस्ट थोडी वेगळी लागणार. तर येथे फक्त आणि फक्त आपण कॅप्सिकमचाच वापर करतो आहे. आणि अजून डबल टेस्ट वाढवण्यासाठी पुन्हा एकदा चीज किसून घेऊयात. किसणीला थोडंसं तेल लावलं तर चीज व्यवस्थित किसलं जातं. आणि कुणाला स्पायसी खायचं असेल तर बटर लावलेल्या एका स्लाईसला या पद्धतीने शेजवान चटणी लावायची आणि वेगळ्या वेगळ्या व्हेरिएशनमध्ये, वेगळ्या वेगळ्या टेस्टमध्ये मस्त असे सँडविच तयार होतात. तर चला, सँडविच आपले भरून तयार झालेले आहेत. आता याला मस्त सँडविच मेकरमध्ये आपण शेकून घेऊयात. आता त्याच्यासाठी वरून आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे. तर दोन्ही सँडविचला मी बटर लावते. पहिल्यांदा एकाच सँडविचला लावूयात. एक सँडविच मी सँडविच मेकरमध्ये बनवणार आहे आणि हेच सँडविच तुम्ही तव्यावरती देखील शेकून घेऊ शकता, कारण जी भाजी आहे, आपलं जे सारण आहे आतमध्ये घातलेलं, स्पेशली कॅप्सिकमची जी भाजी आहे ती ऑलरेडी आपण परतून घेतलेली आहे. तसंही कच्ची देखील सँडविचमध्ये वापरली जाते, पण मुलं ती खात नाहीत आणि स्पेशली म्हणून तर हा आटापिटा, खूप जास्त आटापिटा तर लागत नाही. शिमला मिरची 2 मिनिटातच मध्यम ते मोठ्या हायवरती चांगली, मोठ्या फ्लेमवरती चांगली परतते. आणि जास्त काही मसाले नाही, चीज, मिरपूड आणि चिली फ्लेक्स आपण वापरलेले आहेत, त्याच्यामुळे छान अशी टेस्ट येते. आणि हे सँडविच आपलं तयार झालेलं आहे. सँडविच मेकरला अशा पद्धतीने कढी असते जी आपण बसून घेऊ शकतो. आणि चला, आता गॅसवरती याला चांगलं मस्त असं शेकून घेऊयात. तुम्हाला जेवढं क्रिस्पी हवं असेल तसं तुम्ही त्याला शेकून घेऊ शकता. तर सँडविच मेकर पहिल्यांदा थंड असतो म्हणून मोठ्या गॅसवरती आपल्याला त्याला गरम करून घ्यायचं आहे. चारही बाजूने, दोन्ही बाजूने सपाट ठेवून आणि उभा धरून देखील, म्हणजे सगळ्याच बाजूने मस्त कडा देखील चांगल्या अशा क्रिस्पी होतात आणि चविष्ट, टेस्टी मस्त असं सँडविच आपलं तयार होतं. तर या पद्धतीने मोठ्या गॅसवरती सँडविच मेकर गरम झालेला आहे. त्याच्यानंतर मंद ते मध्यम आचेवरती मस्त क्रिस्पी आपल्याला त्याला भाजून घ्यायचं. मध्ये मध्ये चेक करायचं. आणि तुम्हाला जास्त क्रिस्पी हवं असेल तर मध्ये ज्यावेळेस सँडविच मेकर खोलतो त्यावेळेस बटरपेक्षा तूप लावायचं. त्याने देखील एक मस्त अशी युनिक टेस्ट लागते आणि तूप देखील हेल्दी आहे. छोट्या मुलांनी खाल्लेलं अतिशय उत्तम, मोठ्यानेही कधीतरी खायला हवं. तर तुम्ही बघू शकता मी मध्ये चेक करते, पण मी त्याला तूप लावलेलं नाही, मी असंच शेकून घेणार आहे. जे आपण पहिल्यांदा बटर लावलं होतं त्याच्यावरतीच. आता मी गॅस छोटा म्हणजे लहान केलेला आहे, तर बारीक गॅसवरती मी आता इथे त्याला छान असं
शेकून घेते मस्त क्रिस्पी करून. आणि तुम्ही या पद्धतीने एकदा सँडविच फक्त आणि फक्त शिमला मिरचीचं, ढोबळी मिरचीचं करून पहा. तुम्ही त्याच्यामध्ये वेगळे वेगळे व्हेरिएशन करू शकता. कॉर्न आणि शिमला मिरचीचं सँडविच तर सगळेच खातात, फक्त आणि फक्त शिमला मिरचीचं सँडविच देखील अतिशय टेस्टी लागतं. तर एक आता सँडविच आपलं तयार झालेलं आहे. दुसरं देखील सँडविच मी सँडविच मेकरमध्ये ठेवून देते आणि मग तुम्हाला हे तयार झालेलं सँडविच कापून दाखवते. तर सँडविच मेकरमध्ये सँडविच ठेवून दिलं आणि त्याला बटर लावायचं बाकी आहे. तर बटर लावून घेते. हे पहा, या पद्धतीने बटर थोडंसं मेल्ट असेल तर सुरीने या पद्धतीने आपल्याला अलगद लावता येतं. आणि याच सुरीने मी आता जे आपलं सँडविच रेडी आहे ते कापून तुम्हाला दाखवणार आहे. तर पहिल्यांदा मी याला गॅसवर ठेवते, म्हणजे दुसरं सँडविच देखील आपलं फटाफट तयार होईल. तर सँडविच मेकर थोडासा थंड झालेला आहे, त्याच्यामुळे पहिल्यांदा मोठ्या गॅसवरती आपण त्याला ठेवायचं आणि मग मंद गॅस करायला आपल्याला त्याला छान असं शेकून घ्यायचं आहे. तर चला आता जे सँडविच आपलं तयार झालेलं आहे ते आपण सुरीने कापून घेऊयात. खूप छान असं टेस्टी हे सँडविच आणि एकदम कुरकुरीत मस्त क्रिस्पी असं तयार झालेलं आहे. हे सँडविच तुम्ही तसंही खाल्लं तर अतिशय उत्तम लागतं, कारण आपण त्याच्यामध्ये भरभरून ही ग्रीन चटणी घातलेली आहे. आणि तुम्हाला अजून स्पायसी हवं असेल तर तुम्ही ते शेजवान चटणीसोबत खाऊ शकता. हे पहा, मस्त असं शिमला मिरचीचं आपलं हे सँडविच तयार झालेलं आहे. तव्यावरती देखील इतके छान असे मस्त आपल्याला शेकता येतात. फक्त तव्यावरती ज्यावेळेस आपण सँडविच शेकून घेतो त्यावेळेस त्याच्यावरती थोडंसं वजन ठेवायचं. एखादी ताटली थोडीशी जी की जड असेल किंवा मग तवा वगैरे थोडासा जड असतो तो. तर चला मस्त एन्जॉय करूया. छान असं कॅप्सिकम सँडविच आपलं तयार झालेलं आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप आभार.